नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक हंगरगेकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र श्रीनगर नांदेड। आजचा विषय आहे नफा आणि तोटा। यावर सर्वच स्पर्धा परीक्षांना हे विचारलं जातं आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण सविस्तर सर्व प्रश्नांची चर्चा करणार आहोत। तर चला वेळ न घालवता आपण नफा आणि तोटा यावर सविस्तर आपण माहिती घेऊया। नफा कोणाला म्हणायचं आहे ना? नफा म्हणजे काय? यालाच आपण फायदा होणे असं म्हणतो आहे ना। जेव्हा वस्तूची विक्री किंमत ही खरेदीपेक्षा जास्त असेल, खरेदीपेक्षा जास्त। उदाहरणार्थ समजा एका वस्तूची खरेदी किंमत आहे 50 रुपये आणि दुकानदार तो 60 रुपयाला विकत असेल। म्हणजे वस्तूची खरेदी किंमत 50 रुपये आहे आणि तो दुकानदार तो 60 रुपयाला विकत आहे। अशा वेळेस त्याला फायदा होतो म्हणजे नफा। म्हणून नफा बरोबर आहे विक्री वजा खरेदी किंमत। ओके। आणि म्हणून विक्री आहे 60 रुपये, खरेदी आहे 50 रुपये आणि म्हणून 10 रुपये त्याला नफा होईल। हा आहे नफाचं सूत्र आहे। ओके। यावरून आपल्याला नंबर 2 दुसरं एक सूत्र तयार करता येतं। आपल्याला जर विक्री किंमत काढायची असेल, नफा आणि खरेदी किंमत दिलेली आहे ना, काय दिलेलं आहे? नफा आणि खरेदी किंमत दिली असेल तर विक्री किंमत काढत असताना हे होणार खरेदी किंमत अधिक नफा। तिसरं असेल, जर या ठिकाणी खरेदी किंमत काढायची असेल, विक्री किंमत दिलेली आहे, नफा दिलेला आहे, तर खरेदी किंमत काढायची असेल तर काय होणार? विक्री वजा नफा। तर हे 3 सूत्र पाठ करायची गरज नाही, त्याऐवजी तुम्ही हे एकच सूत्र पाठ केलं तर चालतं। ओके, हे झालं पहिलं काम। त्यानंतर आपण पुढे पाहूया शेकडा नफा कसा काढला जातो आहे की नाही। शेकडा नफा म्हणजे काय? ओके, हा आहे शेकडा नफा। शेकडा नफा यामध्ये नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100 यावरून आपल्याला शेकडा नफा काढता येतो। म्हणजे शेकडा नफा काढायचा असेल तर नफा आणि खरेदी किंमत माहिती असणे आवश्यक आहे। उदाहरणामध्ये या उदाहरणावर आपण पाहूया। नफा किती झाला होता? 10 रुपये। खरेदी किंमत किती आहे? 50 रुपये गुणिले 100 आहे ना। 50 एक 50, 50 दोन्ही 100 म्हणजे 20% नफा होतो। तिसरी गोष्ट, 20% नफा होणे म्हणजे काय आहे ना। 20% नफा होणे म्हणजे काय? म्हणजे जर वस्तूची खरेदी किंमत 100 रुपये असेल तर दुकानदार हा विकताना म्हणजेच विक्री किंमत 120 रुपये तो ठेवत असेल। म्हणजे 100 रुपयाची वस्तू जेव्हा 120 रुपयाला विकत असेल तेव्हा दुकानदारास 20% नफा होतो। 20% नफा होणे म्हणजे काय? 100 रुपयाला 20 रुपये हे जास्तीचे मिळणे किंवा 100 रुपयाची वस्तू ही 120 रुपयाला विकणे, असा याचा 2 अर्थ होतो, तो आपण काढला पाहिजे। ओके, हे झालं नफा म्हणजे काय, शेकडा नफा म्हणजे काय, 20% नफा होणे म्हणजे काय, किंवा 50% नफा होणे म्हणजे काय आहे ना। 50%, ओके, 50% नफा होणे म्हणजे काय? याचा अर्थ 100 रुपयाला
₹50 जास्तीचे मिळणे आहे ना, किंवा ₹100 जर खरेदी किंमत असेल तर दुकानदाराने ती विकताना म्हणजेच विक्री किंमत ही ₹150 ठेवणे. ओके, या सर्वांचा उपयोग आपण करणार आहोत, कारण काही जे गणित आहेत आपल्याला विदाऊट फॉर्म्युले सोडवायची आहेत. ओके, त्यानंतर तोटा म्हणजे काय? तोटा आणि तोटा म्हणजे नुकसान होणे, व्यवहारामध्ये नुकसान होणे. उदाहरणामध्ये याच्यामध्ये काय असतं, जेव्हा खरेदीची किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त असते, खरेदीची किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त असणे, त्या व्यवहारात त्याला तोटा होतो. उदाहरणामध्ये हा एक दुकानदार आहे, समजा याची खरेदी किंमत आहे, समजा ही ₹50 आहे, परंतु काही कारणास्तव त्याला ती वस्तू ही ₹40 विकावी लागली. म्हणजेच काय झालं, इथं पहा खरेदी किंमत ₹50 आहे आणि विक्री किंमत ही ₹40 आहे. म्हणजे विकताना तो कमी किमतीला विकत आहे. म्हणजेच इथं होणार काय, त्याला नुकसान होईल, म्हणजेच तोटा होणार. म्हणजेच तोटा कोणाला म्हणायचं हे सर्वात महत्त्वाचं आहे. ही आहे खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी किंमत आहे ₹50 आणि विक्री किंमत आहे ₹40 आणि म्हणून त्याला ₹10 तोटा होईल. त्यानंतर शेकडा तोटा कसा काढला जातो? शेकडा तोटा म्हणजेच इथं तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. ओके, आता या उदाहरणात आपण पाहूया शेकडा तोटा किती होईल. जसं तोटा किती झाला ₹10, खरेदी किंमत किती आहे ₹50 गुणिले 100, 50 एक 50, 50 दोन्ही 100 म्हणजे 20% त्याला तोटा झाला. तिसरी गोष्ट, 20% तोटा होणे म्हणजे काय आहे ना, तोटा होणे म्हणजे काय या शब्दाचा अर्थसुद्धा समजून घेतला पाहिजे. जसं खरेदी किंमत, एका वस्तूची खरेदी किंमत जर ₹100 असेल तर तो विकताना ही ₹80 विकल्या जाणे, 20% तोट्यानुसार तो ₹80 विकणे. म्हणजे दुसऱ्या अर्थाने जर विचार केला, ₹100वर ₹20 नुकसान होणे आहे ना. या सर्व गोष्टी, ह्या बेसिक गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजे. ओके, हा झाला बेसिक पार्ट. याच्यावर आधारित आपण सर्व प्रश्नांची चर्चा करणार आहोत. याच्यामध्ये येणारे सर्व प्रश्नांची म्हणजे परीक्षेमध्ये जवळपास 28 ते 30 टाईपची गणितं या धड्यावर आहेत. ती सर्व गणितं आपण सविस्तर घेणार आहोत आणि त्यामुळे हा धडा पूर्ण व्यवस्थित पहा सुद्धा ते शेअर करा. आणि म्हणून लक्षात ठेवा, हे करत असताना हातात पेन आणि वही घेऊन माझ्यासोबत सोडवायला सुरू करा. ओके, तर यामध्ये पाहूया पहिले गणित. आता याच्यावर गणित काय काय विचारले जाते त्याची आपण चर्चा करूया. ओके, वेगवेगळ्या टाईपची गणित असतात. जसं इथं दिलेलं आहे, खरेदी किंमत दिलेली, खरेदी किंमत समजा ₹40 दिलेली आहे, विक्री किंमत दिलेली आहे, समजा इथं ₹60 दिलेले आहे. तर इथं काय विचारणार, नंबर 1 नफा किती होईल आहे ना, नफा किती होईल, किंवा दुसरं विचारेल शेकडा नफा किती. ओके, शेकडा नफा किती. म्हणजे एवढी जर माहिती दिली असेल तर यावर काय काय विचारलं जाऊ शकतं. ओके, आता ₹40 खरेदी किंमत आहे आणि विक्री किंमत ₹60, म्हणजेच नफा होणार. नफा बरोबर आहे विक्री वजा खरेदी किंमत. म्हणून 60मधून 40 गेले, ₹20 हा त्याला नफा होईल. शेकडा नफा काढायचा असेल, शेकडा नफा हा आहे नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100.
नफा किती होता 20 रुपये, खरेदी किंमत किती आहे 40 रुपये, गुणिले 100, 20 एक 20, 20 दोन्ही 40 म्हणजे 50% त्याला नफा होईल. या व्यवहारात काय होईल त्याला 50% नफा होईल. आता बरेचदा काय होते या ठिकाणी, हा झालं पहिल्या टाईपचं. ओके, कधी कधी इथं नफा देतात आहे ना, नफा आहे समजा 10 रुपये, विक्री किंमत आहे 60 रुपये, तर शेकडा नफा किती असा हा प्रश्न विचारला. आता आपल्याला दिलं काय, नफा आहे 10 रुपये, विक्री किंमत आहे 60 रुपये, आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा काढत असताना काय माहीत असणार आपल्याला, नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. आता इथं नफा तर माहीत आहे पण खरेदी किंमत माहीत आहे का, नाही. म्हणून खरेदी किंमत काढायची असेल, नफा दिलेला आहे, विक्री किंमत दिलेली आहे, खरेदी किंमत काढायची असेल तर विक्रीमधून आपण नफा वजा करूया. विक्री किंमत किती आहे 60 रुपये, नफा किती आहे 10 रुपये, म्हणजे खरेदी किंमत किती होणार 50 रुपये. आणि म्हणून शेकडा नफा जर काढायचा असेल, नफा आहे 10 रुपये, खरेदी किंमत आहे 50 गुणिले 100, म्हणून 50 एक 50, 50 दोन्ही 100 म्हणजे 20% त्याला नफा होईल. ओके, तर असे वेगवेगळ्या टाईपचे गणित काही विचारलं जाते. पुढे पाहूया नेक्स्ट पुढचा प्रश्न. एका दुकानदाराने 20 रुपयाला खरेदी केलेली वस्तू 25 रुपयास विकली असता या व्यवहारात त्याला किती टक्के नफा अगर तोटा होईल. ओके, तर अशा या शाब्दिक गणितामध्ये प्रश्न हा नीट वाचला पाहिजे आहे ना. काय करायला पाहिजे, प्रश्न हा नीट वाचला पाहिजे. काय दिलेलं आहे 20 रुपये ही खरेदी किंमत आहे, खरेदी किंमत किती आहे 20 रुपये, विक्री किंमत किती आहे 25 रुपये. ओके, नफा होईल का तोटा होईल, कारण विक्रीची किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा जास्त आहे, म्हणून काय होणार नफा होईल. आणि नफा बरोबर आहे विक्री वजा खरेदी किंमत, म्हणजेच 5 रुपये त्याला नफा होईल. आणि म्हणून नफा होईल म्हणजे शेकडा नफा काढावा लागेल. शेकडा नफा बरोबर आहे, नफा आहे 5, खरेदी किंमत आहे 20 गुणिले 100, आणि म्हणून 20 एक 20, 20 5 100 म्हणजे 25% त्याला काय होईल नफा होईल. ओके, त्याला किती होईल 25% नफा. ओके, दुसरं पाहूया. एका दुकानदाराने एक वस्तू 1200 रुपयास विकल्यामुळे त्याला शेकडा 25 नफा झाला, तर वस्तूची खरेदी किंमत किती.
पहा इथं एक दुकानदार आहे, एक वस्तू 1200 रुपयास विकत आहे. म्हणजे हे काय झालं, विक्री किंमत दिलेली आहे ती आपण इथं लिहिली 1200 रुपये. ओके. आणि हे विकत असताना त्याला 25% नफा होतो. काय होतो, 25% हा नफा होतो. म्हणजे हा दिलेला आहे, शेकडा नफा दिलेला आहे. ओके. तर खरेदी किंमत काढायची. आता हे काढत असताना आपल्याला हे समजून पाहिजे की 25% नफा होणे म्हणजे काय आहे ना. 25% नफा होणे म्हणजे काय. 100 रुपये खरेदी किंमत असेल, ही आहे खरेदी किंमत आणि ही आहे विक्री किंमत. 125 रुपयाला तो विकणार. 25% नफा म्हणजे खरेदी किंमत जर 100 रुपये असेल तर विक्री किंमत किती होणार, 125. आणि हे काय दिलेलं आहे आता, विक्री किंमत म्हणजे 1200 रुपये आपण इकडं ठेवणार. आणि म्हणून खरेदी किंमत किती, आणि म्हणून खरेदी किंमत बरोबर आहे 1200 गुणिले 125 सॉरी 100. 1200 गुणिले 100 भागिले 125. ओके. काय होणार, खरेदी किंमत बरोबर आहे 1200 गुणिले 100 भागिले 125. 25 एक 25, 25 चौक 100, 25 पाचा 125. 5 एक 5, 5 दोन्ही 10, 2 उरले 20, 5 चौक 20 आणि त्याच्यावर 1 शून्य म्हणजे 24 चौक 96 म्हणजे 960 रुपये ही खरेदी किंमत आहे. ओके. ही एक अशा पद्धतीने सोडली. दुसरी एक सेकंड मेथड आहे, सेकंड आहे ना, जी तुम्हाला अभ्यासानंतरही वापरायची. खरेदी किंमत काढायची, खरेदी किंमत आपल्याला. ओके. काय काय दिलेलं आहे, विक्री किंमत दिलेलं आहे आणि नफा दिलेला आहे ना. विक्री किंमत दिलेली आहे आणि शेकडा नफा दिलेला आहे. तर इथं लिहिणार विक्री किंमत गुणिले, इथं लिहिणार 100 भागिले 100 अधिक शेकडा नफा. ओके. विक्री किंमत किती आहे, विक्री किंमत 1200 गुणिले 100 भागिले 100 अधिक शेकडा नफा म्हणजे 125. पुढे पुढे तुम्ही डायरेक्ट करू शकता आहे ना. हे होणार बाकी कॅल्क्युलेशन आणि म्हणून हे होणार 960 रुपये. ओके. हे होणार 960 रुपये. तर ही बेसिक मेथड आहे, हे डायरेक्ट हळूहळू तुम्हाला प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. आता याच्यामध्येच त्याने पुढचं एका वस्तूची खरेदी किंमत 800 रुपये आहे. त्याने 25% नफा मिळवायचा झाल्यास ती वस्तू त्याने किती रुपयास विकावी आहे ना. पहा हे काय दिलेलं आहे, खरेदी किंमत. हे खरेदी किंमत आपण लिहिणार 800 रुपये. 25% नफा होणे म्हणजे हे दिलेलं आहे 25% नफा. हा झाला शेकडा नफा दिलेला आहे ना, शेकडा नफा दिलेला. आता याच्यावर सगळ्यात महत्त्वाचं आहे 25% नफा होणे म्हणजे काय. 100 रुपये जर खरेदी किंमत असेल तर 125 रुपये ही त्याची विक्री किंमत असेल आहे ना, खरेदी किंमत आहे. आणि म्हणून 800 रुपये जे आहेत ते याच्या खाली मांडावं लागेल, खरेदी किंमतीच्या खाली, आणि विक्री किंमत आपल्याला काढायची.
आणि म्हणून 800 गुणिले 125 भागिले 100 आणि म्हणून हे 2 शून्य दिले, हे 2 शून्य, 125 8 म्हणजे 1000 रुपये. ओके. आता हेच गणित तुम्हाला डायरेक्टली सोडवता येतं वेगवेगळ्या पद्धतीने. जर विक्री किंमत काढायची असेल तर 800 आणि शेकडा नफा आहे 25 म्हणजे 125 भागिले 100 अशा रीतीने हे 2 शून्य गेले म्हणजेच 1000 रुपये. किंवा 800चे 25% म्हणजे किती? 800 गुणिले 25 भागिले 100 म्हणजेच हे काय झालं? 25 8 200 रुपये. हे काय झालं? हे जे काढले आपण नफा काढलेला आहे. कधी कधी नफासुद्धा विचारतात. आणि मग विक्री किंमत काढायची असेल तर 800 रुपयामध्ये 200 रुपये मिळवले तर 1000 रुपये त्याची विक्री होईल. ओके. म्हणजे असे वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा अभ्यास होईल तुम्हाला त्या रीतीने काढता येते. म्हणजे नफा विचारला असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने काढता येतो. ओके. एक वस्तू 58 रुपयास विकल्यामुळे शेकडा 16 नफा होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे ना? पहा इथं काय दिलेलं आहे? 58 रुपयास विकल्यामुळे म्हणजे विक्री किंमत दिलेली आहे. विक्री किंमत किती आहे? 58 रुपये. ओके. शेकडा नफा दिलेला आहे ना? शेकडा नफा दिलेला आहे तुम्हाला 16 दिलेला आहे ना? याचा अर्थ काय होतो? 100 रुपयाची वस्तू 116 रुपयाला विकणे आहे ना? 100 रुपयाची वस्तू 116 रुपयाला विकणे. आता विक्री किंमत इकडं टाकणार आपण 58 रुपये. तर खरेदी किंमत किती? 58 गुणिले 100 भागिले 116. ओके. आता भाग देऊया आहे ना? ही काय झाली? आपली खरेदी किंमत. 4ने भाग जाईल. 4 1 4, 4 2 8, 3 उरले 36 झाले. 4 9 36. इथं 100ला भाग दिलं तर 25 होणार. 29 1 29, 29 2 58 म्हणजे हे काय झालं? 50. खरेदी किंमत किती झाली? 50 रुपये. ओके. खरेदी किंमत झाली 50 रुपये. वीस टक्के नफा घेऊन एक वस्तू 60 रुपयास विकली जाते. तर ती वस्तू 70 रुपयास विकली तर शेकडा नफा किती? पहा इथं समजून घ्या. एक वस्तू आहे 20% नफ्यानं म्हणजे शेकडा नफा दिलेला आहे तो 20 दिलेला आहे ना? 60 रुपयास विकल्याने म्हणजे ही विक्री किंमत दिलेली आहे. ओके. 60 रुपये. ही पण विक्री रुपये आहे की नाही? हे पण नंतरची विक्री किंमत दिलेली आहे. ही आहे 70 रुपये.
आता यावरून आपल्याला या दोन गोष्टीवरून आपल्याला पहिल्यांदा खरेदी किंमत काढायची. खरेदी किंमत बरोबर आहे ना. मी आता हळूहळू विक्री किंमत 60 रुपये, शेकडा 20 रुपये नफा होणे म्हणजे हे होणार 100 भागिले 120. 60 एक 60, 60 दोन्ही 120, बे एक हे होणार 5 म्हणजे 50 रुपये. खरेदी किंमत किती झाली ही 50 रुपये. 5 शेकडा 20 नफा होणे म्हणजे विक्रीपेक्षा खरेदी किंमत ही कमी येणे आहे ना. किंवा दुसऱ्या प्रकारे 100 रुपयाची वस्तू 20% नफा होणे म्हणजे 120 रुपये होणे. जर विक्री किंमत 60 रुपये असेल तर खरेदी किंमत किती? आणि म्हणून 60 गुणिले 100 भागिले 120 बाकी आता 50 रुपये आहे ना. आता वस्तूची खरेदी किंमत झाली 50 रुपये. खरेदी किंमत किती आहे 50 रुपये. आता दुकानदार ती वस्तू 70 रुपयाला विकत आहे. म्हणजे नफा होईल की तोटा? नफा होईल. नफा किती रुपये म्हणजे 20 रुपये. आणि म्हणून शेकडा नफा बरोबर आहे 20 भागिले खरेदी किंमत 50 गुणिले 100. आणि म्हणून 50 एक 50, 50 दोन्ही 100 म्हणजे 40% त्याला नफा होईल. पहा एक वस्तू आहे 20% नफ्याने विकतो तेव्हा त्याला 60 रुपयाला विकतो तेव्हा 20% नफा होतो. आणि तीच वस्तू त्याने 70 रुपयास विकली तर त्याला शेकडा नफा किती? तर हे काढण्यासाठी आपल्याला याची खरेदी किंमत काढावं लागेल आहे की नाही. मग या एवढ्या वाक्यावरून आपण याची खरेदी किंमत काढली. 20% नफा होणे म्हणजे 100 रुपयाची वस्तू 120 रुपयाला मिळणे. आणि म्हणून ही विक्री किंमत ह्या विक्री किंमतीच्या खाली लिहिणे. त्यावरून आपल्याला खरेदी किंमत काढली. खरेदी किंमत किती आली 50 रुपये. आता ही 50 रुपयाची वस्तू तो 70 रुपयाला विकणार आहे. म्हणजे नफा होईल तो 20 रुपयाचा. 70मधून 50 गेले 20. आणि म्हणून शेकडा नफा जर काढायचा असेल तर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. ओके समजते या प्रकारचे. सव्वाशे रुपयास 100 वस्तू खरेदी केल्या व प्रत्येक वस्तू 1.5 रुपयास याप्रमाणे विकल्यास या व्यवहारात किती टक्के नफा अगर तोटा होईल? ओके असा हा प्रश्न आहे. हे आहे नीट वाचा. 100 वस्तूची खरेदी किंमत ही आहे 125 रुपये. आणि इकडं दिलेलं आहे एक वस्तूची विक्री किंमत 1.5 रुपये म्हणजे 1.5 रुपये. याला दोन पद्धतीने सोडवता येतात. 100 वस्तूची खरेदी किंमत 125 रुपये आहे आणि इथं एका वस्तूची विक्री किंमत 1.5 रुपये आहे. म्हणजे 100 वस्तू विकल्यास इकडं 100ने गुणलं तर 1.5ला 100ने गुणलं म्हणजे 150 रुपये झाले. आता हे का करावं? कारण इथं दिलेले 100 वस्तूची खरेदी किंमत आहे. इथं सुद्धा 100 वस्तूची विक्री किंमत काढल्याशिवाय आपल्याला गणित सोडवता येत नाही. म्हणजे 100 वस्तू 125 रुपयाला खरेदी केल्या आणि 100 वस्तू ज्या विकल्या ते 150 रुपयाला. मग आता नफा होईल का तोटा होईल?
नफा होईल, आहे की नाही. नफा किती रुपयाचा होणार, 150 रुपयामधून 125 रुपये गेले म्हणजेच किती होणार, 25 रुपये हा नफा होईल. आणि म्हणून शेकडा नफा बरोबर आहे नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. नफा आहे 25 रुपये, खरेदी किंमत आहे 125 गुणिले 100. 25 एक 25, 25 पाचा 125, 5 एक 5, 5 दोन्ही 10 म्हणजे 20% त्याला या व्यवहारात नफा होईल. ठीक आहे. हे झालं एक पद्धतीने. दुसरे आहे 100 वस्तूची खरेदी किंमत 125 रुपये दिलेली आहे आणि एका वस्तूची विक्री किंमत 1.5 रुपये दिलेली आहे. मग मी एका वस्तूची खरेदी किंमत किती म्हणल्यानंतर 125 भागिले 100 म्हणजेच 1.25 रुपये. कारण काय करायचं, एका वस्तूची खरेदी किंमत, इथं एका वस्तूची विक्री किंमत दिली. मग नफा होईल का, एका वस्तूची खरेदी किंमत 1.25 रुपये आहे, एका वस्तूची विक्री किंमत 1.5 रुपये आहे आणि म्हणून नफा होईल. नफा किती होणार, 1.5 मधून 1.25 आपण वजा केले म्हणजे 1.5 रुपयामधून इथं वाटल्यास 0 लिहून बॅलन्स करूया आणि म्हणून 0.25 रुपये नफा होईल. आणि मग शेकडा नफा बरोबर आहे, नफा बरोबर 0.25 भागिले खरेदी किंमत आहे 1.25 गुणिले 100. दशांश हा उडवला, दशांश नंतर 2 आहेत अंक, दशांश नंतर 2 अंक हे उडवता येईल. म्हणजेच हे काय होणार, 25 भागिले 125 गुणिले 100. 25 एक 25, 25 पाचा 125, 5 एक 5, 5 दोन्ही 10 म्हणजे 20%. ओके. तर अशा प्रकारे 2 प्रकारे आपल्याला हे सोडवता येते. ओके. तर सांगण्याचं तात्पर्य, एका वस्तूची खरेदी किंमत काढा आणि एका वस्तूची विक्री किंमत काढा. त्यानंतर एका दुकानदाराने एक वस्तू 550 रुपयास विकल्यामुळे 10% नफा होतो. परंतु त्याची इच्छा 20% नफा मिळवायचा झाल्यास त्याने ती वस्तू किती रुपयास विकली पाहिजे. ओके. ही आहे विक्री किंमत. काय आहे, विक्री किंमत 550 रुपये. ओके. पहिल्यांदा तो 10% नफ्याने विकतो आणि नंतर तो 20% नफ्याने विकतो, तेव्हा विक्री किंमत आपल्याला काढायची. तर विक्री किंमत असे जेव्हा दिले असेल तर विक्री किंमत बरोबर आहे, ही दिलेली विक्री किंमत लिहिणार, विकलेले 550 रुपये गुणिले 120% नफ्याने, म्हणजे पहिल्यांदा हे 20% नफ्याने म्हणजेच 120 लिहिणार आणि खाली लिहिणार हे 110. नीट समजून घ्या, आहे ना. पहिलेच्या वेळेस त्याला 550 रुपयाला तेव्हा विकतो, त्याला 10% नफा होतो आणि आता त्याची इच्छा आहे की आता आपल्याला 20% नफा मिळवायचा त्याच वस्तूवर, लवकर श्रीमंत व्हायचं. तर यावेळेस काय करायचं, हे 20 शेवटचं 20 दिलेलं आहे, त्याला 20% नफा होणे म्हणजे 120 रुपये होणे आणि 10% नफा म्हणजे खाली येणार.
ओके, हा शून्य गेला, हा शून्य गेला, म्हणजेच 11 एक 11, 11 5 55, 12 पंचे 60, म्हणजे 600 रुपये त्याची विक्री किंमत होईल. जेव्हा त्याने 600 रुपयाला विकेल तेव्हा त्याला 20% नफा होईल. ठीक आहे, हे एक गणित. आता या गणितामध्ये अजून एक बदल होतो असतो, आहे की नाही. समजा या ठिकाणी असं जर म्हटलं 20% तोटा होतो असं जर म्हटलं, आहे की नाही. एका दुकानदाराने एक वस्तू 550 रुपयाला विकल्यामुळे 20% तोटा होतो, परंतु त्याची इच्छा 20% नफा मिळवायचा झाल्यास त्याने ती वस्तू किती रुपयास विकली पाहिजे. तर ही आहे विक्री किंमत 550 रुपये इथं लिहायचे, गुणिले हे होणार 20% नफ्याने म्हणजे 120 होणार. आता 80% तोटा म्हणजे 100 रुपयाला वस्तू असेल तर 80 रुपये होणे, म्हणून खाली होणार 80. 40 एक 40, 40 दोन्ही 80 आणि 40 त्रिक 120. बे एक बे, बे दोन्ही 4, एक उरला 15 झाले, बे साती 14, एक उरला 10, बे पंचे 10, 3 5 15, हातचाला 1, 3 साती 21 आणि 1 22, हातचे आले 2, 3 दोन्ही 6 2 8 रुपये, म्हणजे 825 रुपयाला विकावे. ठीक आहे, समजते. पुढे जाऊया. नेक्स्ट, एक वस्तू 56 रुपयास विकल्याने, एक वस्तू 56 रुपयास विकल्याने विक्रीच्या 1/7 नफा होतो जर त्याला खरेदीच्या किमतीवर शेकडा 20 नफा पाहिजे असेल तर ती वस्तू किती रुपयाला विकली पाहिजे, असा हा प्रश्न आहे. हे काय दिलेले आहे, 56 रुपयास विकल्याने, म्हणजे ही झाली विक्री किंमत 56 रुपये. हे पहिल्यांदा लिहिलं आपण. या वाक्याचं विक्रीच्या 1/7 नफा होतो, म्हणजे नफा किती होतो, नफा बरोबर आहे विक्री किंमतीच्या 1/7. जर विक्री किंमत 56 रुपये असेल, 56 गुणिले 1/7 म्हणजे 7 एक 7, 7 8 56, म्हणजे नफा किती झाला तुमचा 8 झालेला आहे ना. यावरून आपल्याला खरेदी किंमत काढायची. विक्री किंमत 56 रुपये, नफा 8 रुपये आहे, म्हणजे खरेदी किंमत काय होणार, खरेदी किंमत ही विक्री किंमतीतून नफा वजा करणार. विक्री किंमत आहे 56, नफा आहे 8, 16तून 8 गेल्या म्हणजे 48 रुपये होईल खरेदी किंमत. आता त्याची इच्छा आहे 20% नफा मिळवायचा आहे ना, त्याची इच्छा आहे, म्हणजे याच्यावरून आपल्याला खरेदी किंमत 48. आता त्याला यापुढे त्याला शेकडा 20 नफा मिळवायचा आहे, म्हणजे काय 100 रुपयाची वस्तू तो 120 रुपयाला विकणार आणि 48 रुपयाची वस्तू आहे ना, ही काय तुमची खरेदी किंमत, इथं खरेदी लिहिणं बरोबर काय असणार. आणि म्हणून 48 गुणिले 120 भागिले 100, आणि म्हणून हा शून्य गेला, हा शून्य गेला,
भाग देऊया. 2 किंवा 12 आठी 96, हातचे आले 9, 12 चौक 48, 48 9 57 भागिले 10 म्हणजे 57.6 रुपये त्याची विक्री किंमत ठेवावी लागेल. 57.6 रुपये. ओके, पुढे पाहूया अजून एक या प्रकारचे. एक वस्तू 480 रुपयाला, एक वस्तू 480 रुपयास विकल्याने विक्रीच्या 1/6 नफा झाला तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती आहे ना, शेकडा नफा किती. ही आहे एक वस्तू 480 म्हणजे ही झाली विक्री किंमत. किती आहे? 480 रुपये. विक्रीच्या 1/6 नफा होणे म्हणजे नफा बरोबर आहे विक्री गुणिले 1/6. विक्री किंमत किती आहे? 480 गुणिले 1/6, 6 8 48 म्हणजे 80 रुपये नफा झाला. मग यावरून आपल्याला खरेदी किंमत काढता येईल. विक्री किंमत 480 आहे, नफा 80 रुपये आहे, म्हणून खरेदी किंमत किती होणार? 480 वजा 80 म्हणजे 400 रुपये. खरेदी किंमत किती होणार? 400 रुपये. आता शेकडा नफा काढायचा आपल्याला. शेकडा नफा किती आहे? 80 रुपये. खरेदी किंमत किती आहे? 400 रुपये गुणिले 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 4 1 4, 4 2 8 म्हणजे 20% त्याला नफा होईल. या व्यवहारात 20% नफा होईल. पुढे पाहूया नेक्स्ट. विक्रीची किंमत नफ्याच्या 21 पट आहे. 21 पट आहे. तर शेकडा नफा किती? तर शेकडा नफा किती? ओके. विक्रीची किंमत नफ्याच्या 21 पट आहे. म्हणजे नफा जर x रुपये होत असेल तर विक्री किंमत किती असेल? विक्री किंमत ही 21x होणार आहे ना. विक्रीची किंमत नफ्याच्या 21 पट आहे. जर नफा x रुपये असेल तर विक्री किंमत 21x. नफ्याच्या ठिकाणी तुम्ही काही घेऊ शकता, संख्या घेऊ शकता. 100 असेल तर हे होणार 2100 रुपये. आता यासाठी आपल्याला शेकडा नफा काढायचा असेल तर काय आवश्यक आहे? तर शेकडा नफा काढण्यासाठी नफा आणि खरेदी किंमत हे माहीत असणं आवश्यक आहे. आता यामध्ये खरेदी किंमत आहे का? नाही आहे. नफा आहे x आणि विक्री किंमत आहे 21x म्हणून हे होणार खरेदी किंमत. या विक्री किंमतीमधून नफा वजा करूया. 21x मधून x गेला म्हणजेच 1x गेला तर 20x. आता खरेदी किंमत आपल्याला माहीत झाली, नफा माहीत झाला तर शेकडा नफा काढता येईल. म्हणून शेकडा नफा बरोबर आहे नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. आणि नफा होतो x, खरेदी किंमत आहे 20x गुणिले 100. हा x गेला, 20 100 आहे ना. म्हणजे 5% त्याला काय होईल? नफा होईल. किती होईल? 5% त्याला नफा होईल. ओके.
पुढे पाहूया वेगवेगळ्या टाईपचे आपण गणित, वेगवेगळ्या टाईपचे आता सगळे एक 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 आपण पाहणार आहोत. पुढे पाहूया. एका दुकानदाराने 1 डझन वस्तू, एका दुकानदाराने 1 डझन वस्तू 200 रुपयामध्ये विकत घेतल्या. त्यापैकी दोन वस्तू खराब झाल्या. उरलेल्या वस्तू त्याने 240 रुपयास विकल्या. तर या व्यवहारात शेकडा नफा किती? आणि दुसरा एक प्रश्न विचारतो आहे की नाही, नवीन म्हणजे विक्री किमतीचा भाव किती, किंवा एका वस्तूची विक्री किंमत किती असेल? अशा हे दोन प्रश्न विचारले जातात आहे की नाही. पण 1 डझन म्हणजे 12 वस्तू त्याच्याजवळ खरेदी केल्या आणि त्याला 200 रुपये द्यावे लागले. किती रुपये द्यावे लागले? 200 रुपये द्यावे लागले. त्यापैकी 2 वस्तू खराब झाल्या. म्हणजे आता याच्याजवळ 2 वस्तू खराब झाल्या म्हणजे उर्वरित आता 10 वस्तू आहे ना, 10 वस्तू. या सर्व त्याने 240 रुपयास विकल्या. म्हणजे 2 वस्तूचा जो घाटा आहे तो सुद्धा याच्यामध्ये येईल. म्हणजे त्याच्याजवळ जरी असेल 12 वस्तू होत्या, त्यापैकी 12 वस्तूची खरेदी किंमत होती 200 रुपये आणि ह्या 2 वस्तू खराब जरी झाल्या, ह्या त्याच्या माथ्यावर आलेल्या आहेत आणि विकताना मात्र तो 240ला विकतो. म्हणजे इथं नफा किती होतो? खरेदीची किंमत 200 आहे, विक्रीची किंमत 240 रुपये आहे, म्हणजे नफा होईल 240मधून 200 गेले 40 रुपये नफा होईल. आणि शेकडा नफा काढायचा असेल तर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. 2 शून्य गेले 2 शून्य गेले, बे म्हणजे 20% नफा होईल. या व्यवहारात त्याला 20% नफा होईल. आता राहिला प्रश्न, एका वस्तूची विक्री किंमत किती ठेवावी? पहा, त्याच्याजवळ 2 वस्तू तर खराब झालेल्या आहे. आता उरले आहेत 10 वस्तू. 10 वस्तू त्याने 240 रुपयाला विकल्या. म्हणजे एका वस्तूची विक्री किंमत ही 240 भागिले 10 होईल. 12 येणार नाही, कारण 2 तर खराब झालेले आहे आणि म्हणून हे शून्य गेले, म्हणजे 24 रुपयाला विकावी. एक वस्तू त्याने उर्वरित ज्या वस्तू आहेत, हे जे नुकसान झालेलं आहे, हे नुकसानाची भरपाई तो 10 वस्तू विकून काढेल आणि म्हणून त्याला एका वस्तूची विक्री ही 24 रुपये ठेवावी लागेल. तरच तो तेवढा नफा मिळू शकतो, म्हणजे 20% नफा मिळू शकतो. ओके, तर हे झालं सर्व नफ्यावर आधारित प्रश्न. असे पुष्कळ आहेत, बेसिक आहे. आपण पुढे जाऊया. आता तोट्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत त्याच्याशी संदर्भात हे आहे टाईपमध्ये 1 मधल्या प्रकारचे. दुसरे आहे तोट्यावर आधारित आहे, हे टाईप नंबर 2 वर असणार आहे. पहिल्यांदा आपण याची थोडीशी माहिती घेऊ. तोटा म्हणजे काय? तोटा म्हणजेच नुकसान होणे आहे ना, दुकानदारास किंवा व्यापाराला व्यवहारात नुकसान होणे. आता नुकसान केव्हा होत असतो? समजा ही खरेदी किंमत आहे, समजा 100 रुपये
आणि ती काही कारणास्तव आपल्याला ही विकाऊ लागली, समजा 80 रुपयाला विकाऊ लागली. या ठिकाणी पहा, खरेदीची किंमत ही विक्री किमतीपेक्षा कमी आहे, खरेदीची किंमत ही विक्रीपेक्षा जास्त आहे किंवा विक्रीची किंमत ही खरेदीपेक्षा कमी आहे. म्हणजे ज्या व्यवहारात खरेदीची किंमत ही विक्रीपेक्षा जास्त असेल त्या व्यवहारात तोटा होत असतो आणि म्हणून तोटा बरोबर आहे खरेदी किंमत वजा विक्री किंमत. किंवा दुसरं असंही लिहिता येते, विक्री किंमत बरोबर आहे खरेदी किंमत वजा तोटा. तिसरं असंही लिहिता येते, जर खरेदी किंमत म्हणजे तोटा आणि विक्री किंमतीवर आपल्याला खरेदी किंमत काढायची असेल तर हे होणार विक्री किंमत अधिक तोटा. याचा भरपूर उपयोग पुढे आहे. जरी हे असेल तर एकच सूत्र पाठ करा, पुढे याचा उपयोग आहे तुम्हाला, आहे ना. शेकडा तोटा होणे म्हणजे काय? शेकडा तोटा म्हणजेच तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. ओके, जसं या व्यवहारामध्ये पाहूया. तोटा आहे 20 रुपयाचा. किती आहे? 20 रुपयाचा तोटा आहे. म्हणजेच 20 भागिले खरेदी किंमत किती आहे? 100 आहे. हा 100 म्हणजे कटले म्हणजे 20% तोटा होतो. तिसरी गोष्ट हे पण समजून घ्यायला पाहिजे, 20% तोटा होणे म्हणजे काय आहे नाही. 100ला 20चं नुकसान होणे, किंवा जर खरेदी किंमत जर 100 रुपये असेल तर विक्री किंमत ही 80 रुपये होणे. ओके, या प्रकारचे सर्व गोष्टी हे माइंडमध्ये सेट असलं पाहिजे. म्हणजे हा धडा जर सविस्तर व्यवस्थित पुढे चांगल्या रीतीने करायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आले पाहिजे. तर पुढच्या पिरियडवर आपण हे सगळ्या तोट्यावर आधारित जे बेसिक गोष्टी आहे टाईप नंबर 2 मध्ये त्याचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर सर्वच आपण प्रश्नांची चर्चा करणार आहोत आणि डिटेल हा धडा आपण शिकणार आहोत. तरी तुम्ही सर्व मित्रांना लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.